नमस्कार श्रोते हो, आज आपल्यासाठी घेऊन आलेली आहे संगीता महादेव बरुरे यांना. गृहिणी ते उद्योजिका हा त्यांचा जो प्रवास आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत. महिला कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये कुठेच कमी पडत नाहीत याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संगीताताई आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार संगीताताई, आपलं साहित्यनयन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण आपला प्रवास जाणून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम मला तुम्ही असं सांगा की आपलं जन्मगाव कोणतं आणि आपलं बालपण कुठे गेलं आणि ते कशा पद्धतीने गेलं बालपण. नमस्कार, माझं नाव संगीता महादेव बरुरे. ते आत्ताचं माझं संगीता गुरु भारद्वाड हे माझं जन्म नाव. माझा जन्म बाबळगाव येथे झाला आणि पूर्ण बालपण बाबळगाव येथे झालं. मग ते बालपण तुम्ही बाबळगाव मध्ये कसं होतं तुमचं बालपण? आत्ताच्या मुलांना शेती मातीमध्ये जाता येत नाही, मैदानावर जाऊन खेळता येत नाही, सगळ्या अडचणी आहेत. तर तुम्हाला कसं अनुभवता आलं? तसं म्हणजे म्हणलं तर आमचं आई वडिलांच्यातलं सगळे सांप्रदायिक असल्यामुळे तेवढं फ्रीडम पण नाही, तेवढं बांधून पण नाही, असा विषय आहे. म्हणजे साधारणतः सामान्य परिवारामधल्या मुलींचं ज्या पद्धतीनं जातं, आपल्या मैत्रिणींसोबत, गल्लीतल्या मैत्रिणींसोबत खेळण्यामध्ये गेलं, फार काही कुठल्या खेळामध्ये वगैरे भाग न घेता पण गल्लीमध्ये मैत्रिणी, शेजारी पाजारी यांच्यासोबत तुम्ही हसत खेळत वाढलात. पुढे शिक्षण आपण कुठे घेतलं? बाबळगावमध्ये दयानंद प्राथमिक माध्यमिक विद्यालयामध्ये घेतलं आणि माझं शिक्षण फक्त 7वी पास आहे मी. बरं. त्यामुळे शिक्षणाबद्दल मी जास्ती काही म्हणजे असं शिक्षण झाल्यावर म्हणजे 7वी झाल्यावर लग्न झालं माझं. बर, आपलं लग्न झालं असं म्हणताय तुम्ही. 7वी झालं म्हणजे फार, म्हणजे आत्ताच्या मनाने तो बालविवाहच. शिक्षण आपलं कोणाशी, म्हणजे शिक्षण झाल्यानंतर लग्न कोणाशी झालं आणि आपला परिवार कसा आहे? माझं लग्न महादेव गणपतराव बरुरे यांच्याशी झालं. तर ते साधारणच सर्वसाधारण कुटुंब, जास्त शैक्षणिक वातावरण नाही. जेमतेम आहे त्या परिस्थितीत सामोरं जाणं. ते काय करतात? ते ड्रायव्हर आहे. बर, म्हणजे एकदम सामान्य परिवारामधून आलात आणि सामान्य परिवारामध्येच आपण म्हणजे पुढे लग्नानंतरही होतात. या सगळ्या सामान्य परिस्थितीमध्ये जगत असताना बचत गट आपण निर्माण करावा असं आपल्याला कसं म्हणजे वाटलं? काय तुमच्या मनामध्ये विचार होते आणि तुम्ही त्याची स्थापना केली असं, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगावं. एकंदरीत माझा जो म्हणजे हे आहे काय परिवार आहे तो एकदम सर्वसामान्य असल्यामुळे मला बचतीची खूप गरज असते. म्हणजे आणि महिला म्हणले की बचतीची आवड तर खूपच असते. त्यामुळे माझी आवड आणि माझी गरज हे दोन एकत्र आल्यामुळे मला बचत गटाची स्थापना ही करावीच वाटली. किती छान. आणि परत फक्त बचतीची स्थापना करून त्या बचतीत पुरतच राहणं असं मला नाही वाटलं. आणि त्याच्यातून आम्ही म्हणजे बऱ्याच गोष्टी पुढे केल्या. मग आता हे बचत गट तुम्ही निर्माण केला असं म्हणतायत, पण त्याच्यातून तुम्ही काय उपक्रम राबवले किंवा काय संकल्पना होती तुमची पुढे हे करायची? माझी अशी संकल्पना होती की फक्त बचत गट काढल्यानंतर आता सध्याचं वस्तुस्थिती आहे की बचत गट काढले की फक्त पैसे घेणं आणि पैसे देणं इथपर्यंतच मर्यादा राहिली. तर आपण काहीतरी वेगळं म्हणजे आपली परिस्थिती नाही पण आपल्याला आवड आहे सामाजिक कार्य करायची, तर ते आपण कसं करावं ह्या विचारातून आम्हाला एक संकल्पना सुचली की मनुष्य जन्माला आला की त्याचा स्वतःचा विचार करतो आणि तो स्वतःला एक दिवस जगण्यासाठी वाढदिवस करतो स्वतःचा. पण आम्ही असा विचार केला की आपण जगतोय, ग्रुपमध्ये जगतोय, तर आपण गटाचा वाढदिवस करू. आणि ही संकल्पना करण्यामागचा माझ्या विचाराचा एक स्वार्थ होता की आपल्याला आणखीन नव्या जुन्या लोकांच्या ओळखी होतील आणि ओळखीतून बरेच काही मार्गदर्शन भेटेल. आणि त्याच
विचारातून त्याच माझ्या ह्याच्यातून आम्ही प्रत्येक वर्षी बचत गटाचा वाढदिवस करत गेलो. आणि बचत गटाच्या वाढदिवसामध्ये आम्हाला आरोग्याची माहिती भेटत गेली. बऱ्याच लोकांना त्याचा फायदा पण झाला. मला आवर्जून तुम्हाला एक सांगावंसं वाटते की त्याच्यात काय फायदा झाला. आमच्या घराशेजारी एक मुलगी राहत होती. एक 4-4.5 वर्षाची होती. आणि तिचा पाय असं पूर्ण पाय म्हणजे घोटा जो असतो तो असा वेटुळा होता, राऊंड आकाराचा, जन्मताच अपंगत्व होतं. आम्ही राजूरकर मॅडम म्हणजे आमच्या तिथे इंडियानगर भागामध्ये आरोग्य केंद्रामध्ये राजूरकर मॅडम म्हणून होत्या, डॉक्टर राजूरकर. त्यांना आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये गेस्ट म्हणून बोलवलं. त्यांनी आम्हाला त्या योजनेची माहिती दिली. आणि माहिती दिल्यानंतर ती माहिती त्या मुलीच्या आईने ऐकली. आणि अशी सांगड झाली. फक्त आमचं माध्यम झालं गटाच्या वाढदिवसाचं, बरोबर, पण त्या मुलीला जे पाहिजे होतं ते मिळालं. अगदी अगदी. आणि अक्षरशः मॅडम म्हणजे असं एकदम 100% की तिचं ऑपरेशन होताना आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये लाईव्ह मध्ये 200 विद्यार्थी बघत होते. अरे वा. कारण ते एकमेव असं ऑपरेशन होते की त्याचे 4 तुकडे करून ते जोडले गेले. म्हणजे खरंच एक दुर्मिळ अशा केसेस असतात आणि ते विद्यार्थ्यांना पण अभ्यासाला मिळालं. म्हणजे आमच्या एका सक्सेस पण झालं. आणि ते मुलगी नंतर आम्हाला येऊन म्हणली की मला सगळे काय म्हणतात ते अपंग म्हणत होते, तर मी आता अपंग नाहीये. म्हणजे तिच्यातला जो आत्मविश्वास आणि तिच्या ज्या एक भावना होत्या त्याच्यातून आणखी आमची ऊर्जा वाढली. खूप छान, खूप छान. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन अशा कामासाठी म्हणून. खरं तर खूप सुंदर असं आहे. पण याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभलं की असं आपण वेगळं काहीतरी करावं असं, की मग असंच विचार करून की तुम्हाला सुचलं हे सगळं? खरं सांगायचं म्हणतर ज्या वेळेला एक महिला आपल्या आयुष्याचा संघर्ष करत असते आणि तिच्या परिस्थितीला जे ते विचार करत असते की मला ह्या परिस्थितीच्या पुढं माझे काय, मी काय करू शकते, अगदी त्या परिस्थितीतून ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. नाही, तुम्ही अगदी प्रामाणिकपणे हा प्रवास केलाय आणि तुम्ही सांगताय पण तुम्हाला आजच्या समाजाची वस्तुस्थिती सांगू. आज असं झालं की माझ्या नवऱ्याच्या जीवावरती मला छान साडी पाहिजे, माझ्या नवऱ्याच्या जीवावरती मला छान मोबाईल पाहिजे, मला बाहेर फिरायला जायचंय, मला सिनेमा पाहायचा आहे. अशा काही महिलांच्या विचारांमुळे सगळं वातावरण एक वेगळं होत चाललंय. तर आपण आपलं कुटुंब आणि त्याचा विकास, स्वतःचा विकास त्यातून कुटुंबाचा विकास, ही जी संकल्पना आहे आपली ती खूप सुंदर आहे. त्याच्यासाठीच मला आपल्याला आज खरं तर बोलावंसं वाटलं तुमच्याशी की जे काही तुम्ही करताय ते इतर महिलांपर्यंत पण पोहोचलं पाहिजे आणि इतरांना पण त्याच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे की नाही, आमचं काही शिक्षण झालेलं नाहीये, पण आम्ही शिक्षण झालं नाही म्हणून जे काही बौद्धिक गोष्टी त्याकडे दुर्लक्ष करतो. पण मग फॅशन असते, मग एन्जॉयमेंट असते, मग आनंद घेणं असतं, वाह्यात खर्च असतात, तिथं आम्ही कुठंच कमी पडत नाही. आमचं शिक्षण नाही म्हणून आम्ही ते करत नाही असं नाही ना. पण जर शिक्षण नाही तर काहीतरी आपण करून दाखवू शकतो, हा एक उत्तम तुमचा आदर्श त्यांना घेता येईल. याच्यातलीच आणखीन एखादी दुसरी घटना तुम्हाला आठवत असेल तर? हो मॅडम, म्हणजे असे बरेच प्रसंग आहेत की जे म्हणताना मला खूपच आनंद होतो. ज्या वेळेला आपण विचार करतो की मला हे करावंसं वाटतं किंवा मला हे करायचंच आहे, ह्यामध्ये खूप फरक आहे. अगदी. आणि ते मला करायचंच होतं असा विषय. ज्या वेळेला कोरोनाचं संकट, आपल्या कोरोना महामारीचं संकट सर्वांवर ओढवलं होतं, त्यावेळेला मला असं वाटायचं की आपण बचत गटांतर्गत हे करू शकतो, ते करू शकतो, त्यांना भेटतो. माझी ती म्हणजे ज्या 3 महिन्यामध्ये आपल्याला कैद केलं होतं निसर्गानं अगदी घरामध्ये की काही नाही पण बाहेर नाही जायचं. बरोबर. त्यावेळेला मी स्वइच्छुक म्हणून बँक ऑफ इंडियाला 2 महिने काम केलं. काय काम होतं तिथं आपल्याकडे? काम स्वइच्छुक म्हणजे आपले जे माननीय जिल्हाधिकारी जे श्रीकांत सर होते, त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की स्वइच्छुक म्हणून कोणी करू शकतात, तर स्वतःची इच्छा तर ते करा असं. त्यावेळेला मग सर्वांनी माझं नाव सुचवलं कारण ह्यांना खूपच आवड आहे म्हणून.
आणि मला शुगर असताना सुद्धा मी ते शुगर आहे विसरून गेले. मला करण्याची संधी मिळते तर मी करायचंच आहे असं. बँकेमध्ये जे कस्टमर येतात त्यांची नोंद घ्यायची, म्हणजे त्याला एक लिमिटेशन होतं त्यावेळेला. त्यांची नोंद घ्यायची, त्यांना सांगायचं की हात धुवा स्वच्छ, सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क कंपल्सरी लावा आणि सॅनिटायझर कंपल्सरी वापरा. सॅनिटायझर हात कंपल्सरी धुवा. म्हणजे तुम्ही कोरोनाचे दूध बनूनच होतात तिथं. कोरोना काळातले दूध. आणि ह्यामुळे आम्हाला आणखीन एक संकल्पना सुचली की आता कसं मोठे मोठे उद्योजक जे आहेत ते घरामध्ये बसले, मग आता घर कसं, सर्वसामान्यांचं घर कसं चालायचं. बरोबर. त्यावेळेला मास्क खूप चालत होतं. बरोबर. तर पहिल्या स्टार्टिंगला मला असं वाटलं की आपण मास्क बघावं. मग असं महिला आर्थिक विकास महामंडळाने महानगरपालिकेचं 20,000 मास्कचं टेंडर घेतलं होतं. त्यावेळेला आपल्या महानगरपालिकेला नंदा मोहन सर म्हणून उपायुक्त होते. सर खूप महिलांसाठी खूप म्हणजे त्यांचं काम खूप छान होतं आणि त्यांनी आम्हाला वारंवार प्रेरणा दिली की तुम्ही जे करतात ते कुणीच करू शकत नाही. ह्या काळामध्ये तुमचीच खूप गरज आहे. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या घरासाठी नाही तर आपल्या समाजासाठी काय करू शकतात. त्यावेळेला आम्ही मास्कची संकल्पना केली आणि बायकांनी मशनी अक्षरशः काही काम घरोघर मशनी निर्मिती केली. आणि पहिल्या स्टार्टिंगला दुसऱ्याची घेऊन त्यांना शिवण्यासाठी त्याची क्वालिटी क्वांटिटी काढली, म्हणजे वेळेच्या आत आपण ते दिलं पाहिजे आणि त्याची जी क्वालिटी आहे ती लोकांना आकर्षक करता आली पाहिजे. बरोबर. हे आधी दुसऱ्यांचे मास्क आणून त्यांच्याकडून क्वांटिटी काढली आणि ज्या वेळेला आपलं खूपच म्हणजे असं स्ट्रिक्ट वातावरण आलं त्यावेळेला 350 रुपयाचे ते 95 काहीतरी होते ते मास्क वापरत होते. बरं. 8 दिवस वापरायचे फेकून द्या, पण ते सर्वसामान्याला परवडणार नाही. बरोबर. त्यावेळेला आम्हाला आता माझी महापौर आहेत, त्यावेळेस महापौर होते विक्रांत भैया गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते मास्क उपलब्ध केलं आणि ते मास्क जवळजवळ फक्त 50 रुपयाला होतं, डबल लेअरचं होतं आणि स्वतः शिवलेलं होतं. म्हणजे कपडा घेऊन मग तुम्ही शिवून दिलं. त्यामध्ये विशेष काय होतं मॅडम माहिती, मला आवर्जून वाटतं की त्यामध्ये विशेष असं होतं की ते सर्वांना परवडणार होतं. बरोबर. आणि ते आता कसं वारंवार आपण स्वच्छ धुवून आपण वापरू शकतो. आणि त्याच्यात दुसरी महत्वाची गोष्ट, आपण वारंवार हात धुवू शकतो सर्व, पण आपला चेहरा वारंवार धुवू शकत नाही. बरोबर. मग आपल्या चेहऱ्यावर जर जीवाणू बसत असतील तर त्यासाठी फक्त डोळे ओपन आणि पूर्ण चेहरा बंद असं मास्क होतं मॅडम. बरोबर. तर ते जवळजवळ मुंबईपर्यंत पोहोचलं आपला. वा वा, छान. हा एक इतका अनुभव व्हायचा आणि त्या माध्यमातून 10 महिलांचं घर चालत होतं. किती छान. त्यावेळेस तर रोजगारांची इतकी वानवा होती, म्हणजे लोकांना काम करायला बाहेर पडता येत नव्हतं. घरात जे आहे ते संपत आलं तर मुलांना उद्या खाऊ काय घालायचं, अनेक प्रश्न होते. त्यावेळेला 10 महिला स्वतः रोजचे 100-150 रुपये कमवत होत्या. अगदी. म्हणजे खरंच खूपच छान. म्हणजे उपक्रम हा खूप सुंदर आहे तुमचा. कारण म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये फक्त हताश होऊन बसायचं नाही तर त्याच्यातून मार्ग काढायचा. अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि मग या बचत गटाच्या याच्याकडून आपण मोबाईल टॉयलेट या संकल्पनेकडे कसे वळालात? ह्यामध्ये मग आम्ही एक विचार केला की आपण जे करतोय, आपली सामाजिक आवड आहे हे ठीक आहे, पण कुठेतरी आपल्याला लॉंग लाईफचा व्यवसाय पाहिजे, जेणेकरून की समाजाचं काम, सामाजिक सेवा पण हो आणि आपल्या व्यवसायात पण. कारण कसं आहे, आपल्या पशी जर काही असेल तर आपण फिरू शकणार अशा. कारण एक शेवटी कसं असतं, महिलांसाठी एक मर्यादा असतात. बरोबर. की काहीतरी तुम्ही तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करा. बरोबर. तरच आपल्या घरामध्ये आपण वेगळं वावरू शकतो. तर त्यासाठी काहीतरी करायची मुभा मिळू शकते. काहीतरी स्पार्क आपल्यात दिसला तरच आपल्याला ती मुभा मिळू शकते, नाहीतर बंधनामध्ये अडकून बसायचं. अगदी. बचत गटाअंतर्गत फक्त मास्क वर न थांबता आम्ही पुढे जाऊन हे केलं, मशीन उपलब्ध केली जे की शौचालय मधला मल उपसा करायचे. ते मशीन म्हणजे आतापर्यंतचा जे विषय होता, आपले शौचालय
भरले की आपण भंगी नावाच्या माणसाला ते करत होतो, पण कसं शासनाकडून ते बंदी आले. मग आता हो आले, पण आता आपल्याकडे मशीन जर अवेलेबल 1-2च एखादीच असेल आपल्या महापालिकेची, तर ते एक मशीन जास्त क्वांटिटीमध्ये काम नाही करू शकत. तर त्यावेळेला विचार केला की आपण काहीतरी वेगळं करू. वारंवार दुसऱ्याला दोष देत बसल्यापेक्षा आपण पण एक पोल पुढे टाकून बघू. कारण कसं आहे, दोष देण्यापेक्षा आपण समस्येला एकतर कधी पण सामोरे जाणं हे फार महत्वाचा मुद्दा असतो, कारण त्याच्यासाठी काही पर्याय आपण शोधू शकतो. फक्त त्याला हरून बसून काही उपयोग नसतो की एवढी मोठी समस्या आली आता मी काय करू, किंवा तिथं रडत बसण्यापेक्षा काहीतरी तोंड देणं, काहीतरी पर्याय शोधणं हे कधीही चांगलं. त्या मशीनचं असं काम झालं मॅडम की जवळजवळ पूर्ण लातूर जिल्ह्यामधून खूप छान रिस्पॉन्स आला. आणि सगळ्यांना मग नंतर विचार केला की आता हे बचत गट अंतर्गत झालं, तर आता आपण स्वतः काहीतरी घेऊन म्हणजे आणखीन आपली एक वेगळी ओळख करावं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे काय असतो की एकदा स्वच्छतेचं वेळ लागलं, व्यवसायाचं तर नंतर लागतं, पण आधी स्वच्छतेचं जर वेळ लागलं तर कधी तर एकदा दसऱ्यात करण्यापेक्षा रोज केलं तर हा विषय घेऊन मग मी हा मोबाईल टॉयलेट करू आले. बरं, मग आता हा मोबाईल टॉयलेटचं तुमची संकल्पना कळाली, तुम्ही कशा वळालात ते कळालं, पण याचा वापर जर करायचा म्हणलं, सामान्य लोकांचा त्याचा एकतर प्रतिसाद कसा आहे आणि काय करावं लागतं याच्यासाठी? सर्वात पहिला स्टार्टिंगला म्हणलं तर मॅडम आपल्या इथं ह्या मोबाईल टॉयलेटची जनजागृती खूप गरजेची आहे. कारण विषय कसा असतो माहितीये का, हे मोबाईल टॉयलेट जे आहेत तर हे आपल्याला पुणे, मुंबई अशा ठिकाणीच बघायला भेटतात. आपल्या महापालिकेकडे असते, पण लोकांना कसं आहे, पण ते आता किती वेळ घालावं अशा विचारामध्ये ते दुर्लक्ष करतात. आता सवय कशी झाली आहे, एक फोन केला आणि मला घरी सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या, असा मोबाईलचा जमाना निघाला. बरोबर. तर ह्या सगळ्या उपलब्धीमध्ये मग हीच एक गोष्ट का मागे ठेवायची, हा विचार करून मग आपण पण हे करू. कारण पहिला अनुभव आपल्याला मशीनचा आहे. बरोबर. कारण मशीन आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मोबाईल टॉयलेट हे असे असतात की त्याची रोजच्या स्वच्छता पाहिजे. बरोबर. म्हणून कोणी रिस्क घेत नाही. बरोबर. तर आपल्याला माणसा थ्रू न करता आपल्याला मशीन थ्रू जर हे सगळे कामं होत असतील तर आपण नक्कीच ही जी गोष्ट आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचवणं. आता थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हणजे आता आपल्या लातूरमध्ये खूप मोठे मोठे मंगल कार्यालय आहेत. अगदी. पण आहेत, पण सगळ्यांनाच परवडणार नाही. बरोबर. परवडतील असं नाही. बरोबर. एक सर्वसामान्य आहे आणि शासनाने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे. बरोबर. प्रत्येक आपल्या गल्लीमध्ये, नगरामध्ये ग्रीन बेल्ट सोडलेले, पण ते ग्रीन बेल्टचा वापर कसं काही कारणानिमित्त आपण पुरेपूर घेतच नाही. जर त्या ठिकाणी आपल्या घरामधल्या 100-200 लोकांचे जर सगळं अरेंजमेंट होतं तर तिथं ही सोय जर आपण दिली तर बाकीच्यांना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युवा पिढीसाठी खूप मी विचार केला. ही संकल्पनाच अशी आहे की तुम्ही मोबाईलवर फक्त तुम्हाला फोन करून, म्हणजे फोन केला आणि आम्हाला त्याची उपलब्धता हवी आहे असं सांगितलं की तुम्ही ते तिथपर्यंत पोहोचवता. आणि जे युवा पिढी आहे, म्हणजे कसं छोटे मोठे जे इव्हेंटवाले असतात, अगदी स्वयंपाकी आहेत, मंडप डेकोरेशन, कसं काही लोकांनाच हे काम मिळतात. बरोबर. आणि ज्यांना स्किल आहे पण त्यांना काम नाही, त्यांना त्यांचं काम जे आहे ते मोठ्यांना परवडत नाही आणि त्यांना केल्याशिवाय म्हणजे त्यांचा रोजीरोजगार चालत. बरोबर. जर आपण ग्रीन बेल्ट म्हणजे अशा संकल्पना जर राबवत गेलो कार्यक्रमाच्या, तर सुशिक्षित बेकार मी काही करू शकलो नाही किंवा मला काही जमलं नाही हा विषयच येणार नाही. बरोबर. अगदी. आणि ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे डेव्हलपमेंट होणार आहे. अगदी. तुम्ही सुरुवातीला ही संकल्पना कुठे ऐकली, कुठे पाहिली, आणि मग आपण ती आणावी वगैरे जे वाटलं तुम्हाला ते ठीक आहे, पण तुम्ही पहिल्यांदा ही कुठं बघितली संकल्पना? आता 1 जानेवारी 2021 पासून आपण ह्या स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये आहोत. आणि कसं
वारंवार आपल्याला कुठल्या ना कुठल्या ऑर्डर येतात आणि प्रत्येकाची कसं एखादा रोग असतो आणि तो डॉक्टर शिवाय कळत नसतो. बरोबर. तसं एखाद्या घरामध्ये अस्वच्छता झाली त्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढलं तर तिथे डॉक्टर म्हणून आपणच जाणार. बरोबर. मग त्यावेळेला विचार केला आणि आपण जे यात्रेला वगैरे जातो त्या वेळेला हे टॉयलेट दिसतात. बरोबर. मग जाते वेळेस वाटायचं की ह्यामध्ये वेगळं काय आहे जे आपण करू शकत नाही. मग त्यावेळेला आम्ही आणि ह्यामध्ये आम्हाला आणखीन एक कसं प्रयत्न तिथे परमेश्वर असतो तसं आमच्यासाठी आम्ही प्रयत्न करत गेलो. आम्हाला तुळजापूरची यात्रा होती आणि तुळजापूरच्या यात्रेला जवळजवळ 350 टॉयलेट लागले होते. ते पुण्याच्या बीपीएल कंपनीचे होते आणि योगायोग की त्यांनी आम्हाला ऑफर केली की तुमची मशीन आमच्याकडे पाठवता का. मग तिथं त्यांनी पाठवतं का म्हणले. मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला भेटणार आहे तर आपण तिथं आवर्जून जावं. मग तिथं आम्ही हो म्हणलं पण ते म्हणले आमच्याकडून तुम्हाला पाहिजे तेवढं भाडं आम्ही देऊ शकत नाही पण तुम्ही फायदा न तोटा ह्या तत्वावर. मी विचार केला आयुष्यामध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल तर काहीतरी आपण पाऊल पुढे टाकावं घेतलंच पाहिजे. मग त्यावेळेला आम्ही फायदा न तोटा जे मेंटेनन्स आहे त्या मेंटेनन्स वरच आम्ही 10 दिवस मशीन पाठवली आणि आपली एक मशीन सकाळ 6 ते 2 पर्यंत 150 टॉयलेट क्लीन करत होती. मग साधारणतः ह्याचं काय भाडं असतं. साधारणतः म्हणजे आपण ट्रिपवर चार्जेस करतो ट्रिपवर. मग माझ्या दिवसाच्या 1-2 जरी ट्रिप झाल्या तरी माझं बाकीचं मेंटेनन्स जाऊन थोडंफार राहतं मागं. पण तिथे कसं ते पण नाही देणार ते तर डिझेल आणि तुमचं काही मॅन्युअल खर्च आहे. ते जर यात्रेला देतात तर ते गेलं की तिथंच मशीन 10 दिवस तरी तिथंच राहणार असं. मशीन तिथेच माणसं तिथेच. हो पण तरी मी रिस्क घेतली. हो म्हटलं 10 दिवस आयुष्यातले फक्त 10 दिवस सोडायचे पण आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं आणखीन अनुभवायला भेटेल. बरोबर. त्यावेळेला तिथं ते सगळं अनुभवलं. 4 दिवसाला लातूर ते आपलं लातूर ते तुळजापूर स्वतः गाडीवर जात होते. म्हणजे ते एनर्जी जे असते का ती वेगळीच एनर्जी राहते. मला टू व्हीलरवर जात होतात. टू व्हीलरवाले इतके जात आणि नाही ते कसं एकदा माणसाच्या डोक्यामध्ये मला हे शिकायचंय आणि ह्याच्यातून मला काहीतरी करायचंय ही जर जिद्द मनामध्ये जर घर केलं तर ते इतर कुणाचं ऐकतच नाही. बरोबर. सगळे राखवायचे. शुगर असल्यामुळं सगळ्यांना असं वाटायचं की अरे नको रिक्स कशाला घ्यायची असं तसं पण मन ऐकायचंच नाही. आपल्याला तिथले सीओ भेटतील तिथल्या काही लोकांच्या ओळखी पाळखी होतील परत तिथे कामाचा अनुभव येईल तिथली माणसं कशी काम करतात ते कसं करून घेतात. बरोबर. ते आपण कशा प्रकारे काम करतो आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन आपण काय बदल करू शकतो किंवा काय बदल करावा लागेल. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण परिवर्तन केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. त्याच जर वस्तूंना त्याच जर गोष्टींना तो धरून बसला त्याच जर जुन्या विचारांना तो धरून बसला तर त्याच्या आयुष्यात परिवर्तन कधी होत नाही आणि नवीन सुखाचा काळ कधी येत नाही. त्याच्यामुळे हे खूप उत्तम आहे तुमचं म्हणजे निरीक्षण आणि जे काही काम करण्याची पद्धत आहे ते खूप छान आहे. आणि अशात पण ज्या ठिकाणी मशीन कामाला जाते मी त्या ठिकाणी शक्य तेवढं व्हिजिट करत असते. बरोबर. आणि व्हिजिट नाही करणं झालं तर संध्याकाळी मी सगळं आढावा घेत असते. बरोबर. कारण आमच्या घरचं शेड्यूलच आहे. आम्ही दिवसभर जरी एकत्र कोणी नसलो तर संध्याकाळी जेवताना एकत्र असतो आणि प्रत्येक विषयावर चर्चा असते. मी दिवसभर कुणाशी भेटले कुणाला बोलले मला काय अनुभव आला आणि उद्या मला काय करायचंय. हे तुम्ही फक्त पतीशीच चर्चा करता की मुलंही असतात. हा हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण पुढच्या पिढीनं नवीन पिढीनं सुद्धा हे ऐकणं हा प्रवास कसा चाललाय आपल्या घरात येणारा पैसा कोणत्या माध्यमातून येतो आणि तो कशा पद्धतीनं खर्च केला पाहिजे याचं एक ज्ञान त्याच्यातून नकळत मिळतं मुलांना. आणि खरं पाया हाच असतो मॅडम. अगदी. आणि खरंच मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो आणि ते तुम्हाला मला खरंच शेअर करावं असं वाटतं. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलीला शिक्षणाची आवड आहे मग ती शिकली ICICI बँकेत लागली सध्या मुंबईला आहे. छान. आणि त्यासाठी पण हार्दिक अभिनंदन. कारण माझं स्वप्न होतं जी गोष्ट मला नाही मी नाही मिळवू शकले ती माझ्या मुलींना मी कुठेच अडवणार नाही. हो ना. कारण जे स्वप्न माझ्यापर्यंत आलं नाही ते मी तिच्यापर्यंत पाठवायचं असं एक आई म्हणून मी त्या हे केला होता.
आणि त्यापुढे जाऊन मुलाचं कसं की मुलाला असं वाटायचं नाही काय होते, म्हणजे एक गट्सच असतात की असू दे शाळामध्ये काय एवढं. आणि आमच्या परिस्थितीने पण थोडं त्यांना मागं ठेवलं, पण त्यांना वारंवार आम्ही त्यांना प्रोत्साहन देत गेला, परिस्थितीची जाणीव करत देत गेलो की आपण खरंच जे विचार करतो की नाही मला हे मिळते की नाही, पुढं काय करायचंय असा विचार नाही करत, तर आपल्याला जे मिळते ते कसं मिळते वारंवार त्यांना त्या परिस्थितीची जाणीव करून दिली. मग त्यांना सांगितलं की बाबा शिक्षण नाही तर तुम्ही व्यवसाय निवडा. परत त्यांनी मुलांनी पण हे ट्रॅक्टर ड्रायव्हरचाच व्यवसाय निवडला. परत मला खूप मोठं प्रश्नचिन्ह पडलं की मी माझ्या आयुष्याचा संघर्ष करते, पण आता मिस्टर ट्रॅक्टर चालवतात तर मुलगा ट्रॅक्टर चालवायला नंतर परत तोच विषय आला की आपल्या विचारात काय प्रगती झाली. बरोबर. म्हणून मग आम्ही विचार केला की जे सक्शन मशीन आहे ती जी सक्शन मशीन आहे ती मशीन आम्ही ट्रॅक्टरच्या रोटर शॉपला कनेक्ट केली आणि ट्रॅक्टरचाच एक नवीन पार्ट म्हणून आम्ही ते उपलब्ध केलं. कारण लेकरांना कसं तुमची आवड आहे तर आवडीनं केलेला व्यवसाय कधी लॉंग टाइम टिकतो. अगदी अगदी असं. खूप छान खूप छान. तुमची विचार करण्याची पद्धत किंवा मुलांना समजून घेऊन त्यांना सकारात्मकतेकडे वळवण्याची पद्धत खूप छान आहे. अनेक गृहिणींना त्याचा फायदा होईल आणि खूप सुंदर असं तुम्ही उदाहरणं पण दिलीत. यातून आपल्याला जो सामान्य लोकांचा प्रतिसाद मिळतो तो मग फक्त लग्न कार्यापुरता किंवा यात्रेपुरता किंवा कशा पद्धतीचा मिळतो? आता 16 जानेवारीला आपण उद्घाटन केलं. माननीय डॉक्टर लहाने सर, विक्रांत भाई गोजमुंडे, परत कस्तुरी सानप मॅडम, परत बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर पाटील सर यांच्या हस्ते उद्घाटन केलं. आणि लगेच 25 तारखेला ऑफर आली. आपल्या लातूरमध्ये श्री श्री राधाकृष्ण सनातन समितीचं जे मोठं भागवत कथा वगैरे असतात त्या ठिकाणी 16 तारखेला आम्ही उद्घाटन केलं की 25 तारखेला लगेच तिथं शिफ्ट केले 25 टॉयलेट. ते 25 तारखेपासून 22 तारखेपर्यंत आमचं काम चाललं. आणि कालच्या तारखेमध्ये आम्ही ते घरी आणले सगळे स्वच्छ वगैरे धुवून. हे किती आहे तुमच्याकडे संख्या त्याची? 30 ची एकूण संख्या आणि आणखीन 8 ऑर्डर केलेत आपण. बरं. खूप छान. तुमच्या ह्या पुढच्या प्रवासासाठी तर अनेक शुभेच्छाच. परंतु या सगळ्या तुमच्या प्रवासातून तुम्हाला काय संदेश द्यावा वाटतो की तुम्ही सामान्य गृहिणी ते एक उद्योजिका असा प्रवास केलाय, खूप छान प्रगतीपथावर आहे आपला प्रवास, तर याच्यातून तुम्हाला काही संदेश द्यावा वाटत असेल तर तो संदेश आपण द्यावा. हो नक्कीच मॅडम. कारण आपलं आयुष्यच संदेशासाठी आपण अर्पण केल्यासारखं आहे. कारण एखादी गोष्ट जर आपल्याला आयुष्यामध्ये जर मिळवायची असेल तर त्या ठिकाणी पाहिलेले स्वप्नच पूर्ण झाले पाहिजेत असा विषय नसतो. मग ते कुठलेही असो, शैक्षणिक असो किंवा घरच्या आपल्या सपोर्टचा असो, काही असो, पण आपल्या मनात जर जिद्द असेल, इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर आपण कुठल्याही आशेची कुबडी नाही घेऊन चालता आलं पाहिजे. कारण कुबड्याचं आयुष्य त्याला अपंगत्व म्हणतात. बरोबर. पण आपण स्वतः जर जगायचं असेल तर स्वतःची इच्छाशक्ती इतकी प्रबळ जागृत केली पाहिजे की समोरच्याला प्रश्न पडला पाहिजे, अरे हे जगते कशासाठी, म्हणजे कसं जगते, ह्याला काय नेमकं आहे. कारण माझ्या आयुष्याचा अनुभव सांगायचा म्हणजे खरंच मला स्वतःला वैयक्तिक असं वाटते की प्रत्येक माणूस जन्माला आल्यानंतर मला भरभरून 100 वर्ष आयुष्यात जगावं असं वाटते. पण मला नाही मॅडम. मला देवाने जेवढं दिले आणि मी जेवढं माझ्या शरीराला निरोगी ठेवून जाऊ शकते तेवढं, पण माझे विचारशैली जी आहे ते विचार माझे असं सातत्यानं जागृत राहावं आणि प्रत्येकाची ते एक प्रेरणा बनावं. असं मला जसं जगावं वाटते तसं प्रत्येकाने जगावं, भरभरून त्याचा आनंद मिळतो. कारण सुख दुःख हे कसं ऋतूप्रमाणे आहे. हिवाळ्यामध्ये
असं आकर्षक असतं आणि उन्हाळ्यामध्ये एकदम प्रत्येक ऋतू अनुभवता आला पाहिजे, जगता आला पाहिजे. आणि ज्या वेळेला इच्छाशक्ती प्रबळ असेल का त्यावेळेस होतं सगळं. अगदी अगदी खूप छान. आपल्याशी बोलत असताना, आपला प्रवास जाणून घेत असताना खूप छान वाटलं. आणि आपल्या या सगळ्या अनुभवांची शिदोरी अनेक महिलांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना त्याच्यातून काहीतरी प्रेरणा नक्कीच मिळेल, असा एक आशावाद इथे मी व्यक्त करते आणि थांबते. आपण वेळ दिला, इथं मुलाखतीसाठी उपलब्ध झालात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद. कारण प्रत्येक स्त्री झगडत असते, पण प्रत्येकीला प्रत्येकीपर्यंत पोहोचवणं हे असं काहीतरी माध्यम पाहिजे.